शिर्डीवरून शनी शिंगणापूर आलो आहे. तुमच्यासाठी जिरा दालच ठेवलेली आहे. बाकी सर्वांसाठी गाडी ही आपलं रथ आहे, आपलं वाहन आहे. शिर्डीच्या मंदिराचं परिसर बघतोय कारण की काल आम्ही आलो तर तेव्हा गुड मॉर्निंग. तर मस्त झोप वगैरे झाली छान. आता हॉटेलवरच आहे आम्ही. थोड्या वेळात निघू इकडनं. आता संध्याकाळचे आता बाकीचे काही प्लॅन्स झाले नाही. आधी हे चेकआउट करायचं आहे, त्यानंतर निघू कुठे जायचं तर. पुढे काही गोष्टी एक्सप्लोर करायच्याच आहेत. हॉटेल वगैरे खूप मस्त आहे. पाऊस खूप सुरू आहे. सकाळपासून इतका पाऊस सुरू आहे कंटिन्यू. पावसामध्ये ओलं व्हायची ती इच्छा राहतेच नेहमी, पण प्रॉब्लेम असा की आपण जेव्हा ओलं होतं ना तर सवयीने राहते पावसामध्ये ओली व्हायची. तर त्यामुळे लवकरच सर्दी होण्याचे चान्सेस असतात. नाही तर सर्दी झाली टूर मध्ये की मग पूर्ण टूर तब्येतीमध्येच निघून जातो. त्यापेक्षा ओलं न झालेलंच बरं. तर चला तयारी वगैरे करते आता. चहा वगैरे झाला छान मस्त. बाकी शेअर करतो तुमच्यासोबत काय आहे. विक्स की शक्ति लो, खिचकी दूर करो. तिच्यासाठी आणलं ते. बरं. आणलं नसेल. मोबाईल संदे देता का माझ्या? नाही. तुझे लाडू बाबा? हॅलो हाय, कसे आहात तुम्ही? नमस्कार. आज आमचा दुसरा दिवस सुरू होत आहे. आता आम्ही जस्ट फ्रेश झालो आहे आणि आता शिर्डीला जातोय. शिर्डीच्या मंदिराचा परिसर बघतोय कारण की काल आम्ही आलो तर तेव्हा बराच उशीर झाला होता आणि आम्हाला फोटोग्राफी तिथे करू दिली नाही. तर आमची जी युट्यूबर आहे तिला आता फोटोग्राफी करायची आहे, तर त्यामुळे आम्ही तो मंदिरचा परिसर बघणार आहोत. तोपर्यंत स्टे ट्यून. पिल्लू हे आमची रूम, पूर्ण लेडीज आणि इकडे सगळे जेंट्सची रूम. इतक्या डिस्टन्सवर पिऊचं खेळणं सुरू होतं. चला आम्ही निघालो आता पुढच्या गोष्टी बघण्यासाठी. आता तुम्ही म्हणत असाल की मी पावसाळ्यात गाडी धुताय, पण मला करमतच नाही माझी गाडीला कपडा मारल्याशिवाय. आपण जर आंघोळ करतो तसं गाडी ही आपलं रथ आहे, आपलं वाहन आहे. तर त्यामुळे आपल्या गाडीची पण काळजी घेणं आपलं काम आहे. तर मी जास्तच क्लोजअप होत आहे. काढून घे मस्त. मामा जसं मी तुम्हाला लास्ट ब्लॉगमध्ये सांगितलं होतं, आम्हाला दर्शन करून परत यायला खूप उशीर झालेला होता. त्यात गर्दी खूप होती, त्यामुळे त्या दिवशी आम्हाला जास्त कुठे फिरू शकलो नाही. लगेच जेवण वगैरे करून आम्ही रूमवर आलो. दिवसभराचा प्रवास त्यामुळे खूप थकवा आलेला होता, म्हणून थोडासा आराम केला रात्रभर. आणि आता सकाळी फिरायला जायचं असं ठरवलेलं होतं. उद्या सकाळी निवांत फिरूया म्हणून आम्ही असं ठरवलेलं. आणि सकाळी लवकर तिथे जाऊन थोडंसं गार्डन वगैरे बघायचं असा विचार होता, पण आम्ही तिथे पोहोचलो
तर खूपच लवकर पोचलेलो होतो आणि गार्डन चक्क 11 वाजता उघडणार होतं. मग काय आता इथे आलेलोच आहो, तर बाहेरूनच छान असे फोटोज वगैरे काढले. त्यातून पाऊसही खूप सुरू होता. आम्हाला लवकर नगरला पोहोचायचं होतं. सोबत शनी शिंगणापूरचं पण दर्शन घ्यायचं होतं, त्यामुळे जास्त वेळ न घालवता आम्ही इथून निघालो. मम्मी पिल्लू त्यानंतर आम्ही मध्येच एका ठिकाणी थांबलो होतो, कारण भूकही खूप लागली होती. त्यामुळे म्हटलं आधी गरमागरम नाश्ता करून घेऊया. मग सगळ्यांनी मिळून छान असा साऊथ इंडियन नाश्ता केला, गरमागरम इडली डोसा वगैरेचा असा. आमचा पुढचा प्लॅन होता शनी शिंगणापूर जायचा, त्यामुळे आम्ही लवकरच निघालो. पण जाता जाता वाटेत झुडिओ दिसलं आणि मग काय थांबायचा तर मोह आवरलाच नाही. तिथे थोडीफार शॉपिंग करून घेतली. खरे तर झुडिओमध्ये जाण्याचा काहीच विचार नव्हता, पण वाटेत लागलं आणि आम्हाला थोडीफार शॉपिंग पण करायची होती, म्हणून म्हटलं चला बघून तरी घेऊया. आणि आत गेल्यावर मात्र एकापेक्षा एक वेगवेगळ्या छान अशा गोष्टी दिसल्या. त्यात सेलही सुरू होता आणि प्राईजही खूप छान होती, त्यामुळे म्हटलं सगळ्यांनी छान थोडीफार तरी शॉपिंग करावीच. खाली नाही बसू पडशील. पुढे पप्पा त्यानंतर झुडिओमध्ये आमची शॉपिंग करता करता जवळपास 2 तास गेले. मग तिथून लगेच निघालो, कारण आता पुन्हा भूक लागलेली होती. त्यामुळे म्हटलं चला आधी जेवण करून घेऊया. आम्हाला लवकरच शनी शिंगणापूरला पोहोचायचं होतं आणि तिथे दर्शनाला गर्दी वगैरे असणार, त्यामुळे म्हटलं आधीच जेवण करून निघालेलं बरं. मग कसं निवांत दर्शन करता येतं. आता थोडा विसावा म्हणून आम्ही शनी शिंगणापूर जातोय. तर भूक लागली आहे, तर इथं थांबलेलं आहोत. हॉटेलचं नाव आहे साई तीर्थ. छान हॉटेल आहे. आणि आमचे हो, आज शुक्रवार असल्यामुळे मामीजींना आणि आमच्या मामाजींना काही आंबट चालत नाही, तर त्यांच्यासाठी जिरा दालच ठेवलेली आहे. बाकी सर्वांसाठी पनीर आणि लसूण मेथी सांगितलेली आहेत, सोबतच तंदुरी रोटीसुद्धा. आणि या आमच्या खूप फेवरेट ताई आहेत. फक्त हसतात, कमी बोलतात. ही खूप कुचिन पोरगी आहे. आणि आमचे व्हेरी एव्हरग्रीन स्ट्रिक्ट व्यक्तिमत्व असलेले आमचे मामाजी. आणि आताच त्यांची षष्टीपूर्ती झालेली आहे, तो व्हिडिओ तुम्ही बघितलेलाच आहे. आणि आमचे सर्वांचे लाडके आमचे मामाजी. हां, आता इथं कॉम्पिटिशन लागलेली आहे की पैसे खर्च कोण करणार. हां, पण सध्या म्हटलं माझ्याकडचे होऊ द्या, माझे संपल्यावर तुम्ही हातभार लावा. हां, काय सुरू आहे, काय खात आहे. पावसाचा सीझन आहे. गाडीला 360 डिग्री कॅमेरा असल्यामुळे त्याची मला खूप मदत होते. टर्निंग पॉईंटवर किंवा रिव्हर्स घ्यायच्यावर किंवा समोर गाडी व्यवस्थित अलाइनमेंट झाली की नाही ते बघायसाठी, म्हणून मी गाडी पूर्ण भरलेली आहे. कॅमेऱ्यावर सुद्धा धूळ पडलेली आहे, त्यामुळे मला ते अस्पष्ट दिसते जेव्हा रिव्हर्स घेतो किंवा इकडे घेतो. त्यामुळे मी उचलून घेतोय. कारण आमचा प्रवास तिथून आणखी पण
आणि मग थोड्याच वेळात आम्ही शनिशिंगणापूर दर्शनासाठी निघालो. तिथे लवकरच पोचलो होतो. सगळ्यांनी छान मस्त अशी उत्सुकता होती, कारण बरेच वर्ष झाले होते आम्ही शनिशिंगणापूर आलेलो नव्हतो. म्हणजे मी लहान असणार तेव्हा शनिशिंगणापूर आली होती आणि त्याच्यानंतर आता. चला मग आता दर्शन वगैरे करून घेतोय आम्ही. तर आता आम्ही शिर्डीवरून शनिशिंगणापूर आलोय. मध्यंतरी मधात जेवण केलं चांगलं आणि ड्रायव्हिंग पण करायची होती. झोप येत आहे आता, पण आता दर्शन झालं. आता चहा वगैरे घेऊ आणि नगरसाठी निघू. तोपर्यंत स्टे ट्यून. बाळाला बाय कर. बसा बसा बसा. पिल्लू कोणी घेऊन दिला? कोणी घेऊन दिलं तुला? मामाने घेऊन दिला का बॉल? बघू मला. छान. पाडू नये पाडू नये. दर्शन मस्तपैकी करून घेतलं. त्यानंतर तिथे थोडीफार स्ट्रीट शॉपिंगही केली. खरं सांगायचं तर तिथले स्टॉल्स इतक्या छान होत्या ना, खूप साऱ्या गोष्टी होत्या आणि घ्यावशा पण वाटत होत्या. मला ना कुठल्याही देवस्थानाला किंवा नवीन ठिकाणी गेल्यावर तिथून एखादी तरी वस्तू आठवण म्हणून घेऊन ठेवायला खूप आवडतं. कारण आपण घरी आल्यानंतर जेव्हा ती वस्तू पाहतो तेव्हा लगेच ती आठवण येतं की अरे हो, आपण ही तिथून आणलेली होती. म्हणून मी जेव्हा पण कुठे फिरायला जाते, मग ते देवस्थान असो किंवा कुठलं एक नवीन ठिकाण असो फिरण्याचं, तिथून एकतरी वस्तू छोटीशी का होईना असो तरी ते मी आठवण म्हणून घेऊन येतेच नेहमी. मग अशाच काही छोट्याशा आठवणी आपल्यासोबत घेऊन आम्ही तिथून लवकरच नगरच्या दिशेने निघालो. आम्ही नगरला दादांच्या फ्लॅटवर जाणार होतो, कारण आमचा पुढचा मुक्काम तिथेच होता. आम्हाला 2-3 दिवस नगरमध्येच थांबायचं होतं, त्यामुळे 2-3 दिवसासाठी आम्ही दादांच्या फ्लॅटवरच राहणार होतो. दादांनी आमच्यासाठी खूप छान व्यवस्था केली होती. त्यांचा फ्लॅटही खूप सुंदर आणि नीटनेटका होता. दुपारीच आम्ही दादांच्या फ्लॅटवर पोहोचलो होतो आणि तिथे थोडंफार फ्रेश झालो, आराम केला. तिथे फ्लॅटमध्ये जास्त काही शूटिंग करता आली नाही आणि मग थोडा आराम करून आम्ही परत झुडिओसाठी निघालो, कारण मम्मी आणि ताईंची शॉपिंग राहिलेलीच होती. आम्ही आधीच वाटेत झुडिओमध्ये थांबलो होतो, पण तिथे सगळ्यांची शॉपिंग झालेली नव्हती. त्यामुळे नगरमध्ये झुडिओमध्ये सेल सुरू होता आणि मग म्हटलं चला इथलं पण झुडिओ बघून घेऊया. दुसरं काय?
आहे ना डेस्टिनेशन. घेतलंच नाही मी, माझं लक्षच राहिलं. खास लागेल इथे टावर होते इथे टावर मदत घेऊन मस्त मदत खेळले जेवण जेवण केलंय मी. बस खाली उडी मार. आता जात नाही दिलं काय तिकडे. सगळ्यांनी मिळून मस्त असं जेवण केलं. त्यानंतर आम्ही बाहेर पडलो. बाहेर पडल्यावर तिथे एक छोटंसं पानचं शॉप होतं. तिथे पानच्या इतक्या साऱ्या व्हेरायटीज होत्या ना की ते बघूनच असं मस्त वाटत होतं. पण आम्ही म्हटलं चला सिंपल साधं सोपंच पान खाऊया. मग सगळ्यांनी मिळून छान असं पान घेतलं. तर अशा प्रकारे आमचा आजचाही दिवस खूप छान गेला. तर हा होता आमचा फॅमिली ट्रिपचा डे 2 आणि आमच्या फॅमिली ट्रिपमधला हा दुसरा दिवस पण खूप छान गेला. आजचा व्लॉग तुम्हाला कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा. चला तर भेटूया पुढच्या अशाच नवीन एका व्लॉगमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. बाय.